नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTVमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि काल पुण्यात ह्या पुरानंतर ह्या रिव्हरव्ह्यू रेसिडेन्सीबद्दल खूप मीम्स आले. खऱ्या अर्थाने बिल्डरनी त्यांना रिव्हरव्ह्यू दाखवला, बरोबर ना? आणि हे सगळी मंडळी ते रिव्हरव्ह्यू आली आहेत. आणि आज त्यांचं कौतुक असं आहे की हे पण एक अद्भुतच आहे की त्यांनी इथे गॅरेजच सुरू केले. बाहेरच्या पण लोकांना इथे गाड्या आणायला लावल्या. म्हणजे टू व्हीलरचं गॅरेज रिव्हरव्ह्यू रेसिडेन्सीच्या खालीच त्यांनी सुरू केलंय. हे भाऊ मेकॅनिकल आलेत दुरुस्त करायला. आणि ऑन अ सिरियस नोट, तुम्ही सगळ्या लोकांना बोलून तुमच्या गाड्या इथे दुरुस्त करायची मोहीम हातात कारण जो आता आधी जो त्रास झाला त्याच्यापेक्षा हा कमी आहे त्रास. कारण जो पाण्याने त्रास झालाय तो याच्यापेक्षा खूप कमी तो. म्हणून आम्ही लोकांना म्हटलं इथे जी सर्व्हिस देता येईल तेवढी देऊयात. ओके, इथे जागेवर झालं, कारण गाडी लोटत न्यायची बाय रोड पर्यंत, म्हणजे साधारण 1.5 किलोमीटर अंतर आहे. बरोबर. तिथपर्यंत गाडी लोटत न्यायची, तो त्रास तरी कमी होईल ना. कारण पाण्याने जो नुकसान झालंय त्याचा तर काय कोणी विचार करत नाही कुठल्या गोष्टीचा. बरोबर. आता बघूया, आपल्या शेवटी आपल्या हातानेच मेकॅनिकल आपण- बोलवले का मग? हा, 2 मेकॅनिक बोलवले. हे आता सकाळपासून भाऊ ही जी अडचण आहे ह्या गाडीची, नेमकी काय अडचण आहे? काय नाही, कार्बोरेटरमध्ये? फिल्टरमध्ये वगैरे पाणी गेलंय, त्याच्यामध्ये गाड्या बंद पडल्या. बर, राईट. आता ही चालू झाली ना? हो, ही चालू झाली. ही कशी चालू केली? हां, पाणी अजूनही असं थेंब 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 पाणी पडतंय त्यात. हो, ती चालू आहे ना गाडी, त्याच्यामध्ये हां, गाडीमध्ये पाणी आहे. हे बघा, गाडीच्या हेडलाईटमध्ये अजून पाणी आहे. काढता येईल का ती हेडलाईट? हो, येतं ना. आत्ता काढता येईल? ते लगेच तर नाही. लगेच नाही काढता येणार. हा, हिच्या इंडिकेटरमध्ये पाणी आहे. हे बघा, इंडिकेटरमध्ये पण पाणी आहे गाडीच्या. सुदैवाने ही गाडी चालू तरी झाली, बंद पडली. चालू होतात आणि बंद पडतात. माझ्या टाकीमध्येच पाणी गेलं, म्हणजे गाडीच्या टाकीमध्येच पाणी गेलेलं आहे. बर, मग आता गॅरेजला न्यावं लागली मला. पण तुम्ही गॅरेजला घेऊन जाऊन दुरुस्त करून आणली का? नाही, तिथे सोडून आलं, आता सगळं डाऊन केली गाडी. ओके. हां, सगळं कार्बोरेटर वगैरे सगळं काढलंय, हां, टाकी काढली आहे. भाऊ एका गाडीला साधारणपणे किती खर्च येतोय? एक 700 ते 800 रुपये एका गाडीला? एका गाडीला. आणि सकाळपासून किती गाड्या दुरुस्त केल्या? आतापर्यंत एक 8-10 केले असतील. 10 गाड्या. सो इंटरेस्टिंग आहे. हा जो रिव्हर व्ह्यू ज्याच्याबद्दल काल मीम्स आणि ते सगळे पुण्यात खूप चर्चेत आली ही बिल्डिंग खऱ्या अर्थानं. आणि त्यांनी आता असं केलं की इथे स्वतंत्र असं गॅरेजच उभा केलं आहे. हे तिकडे टो करून ते गाडी घेऊन जात आहेत बहुधा, का नवीन गाड्या आहेत त्या, त्यांची सर्व्हिस दिसते. पाण्यात भिजलेल्या गाड्या घेऊन जात आहेत ते. आणि इथे मात्र त्यांनी स्वतंत्र असं गॅरेजच उभा केलं आहे. चला, म्हणजे ही पण गोष्ट झाली की तुम्हाला स्वतंत्रपणे गॅरेज उभा करता आलं. पण रिव्हर व्ह्यूबद्दल मत असं आहे की सगळ्यांना माहिती होतं की असं होऊ शकतं, तरी पण इथे माहिती होतं म्हणजे कसं, आम्हाला जे पाणी आलं ते पार्किंगच्या बाहेरपर्यंत आधी आलेलं होतं 15 वर्षापूर्वी. आणि हे जे पाणी आलं हे इतकं सडनली आलं की आम्हाला कोणालाही कल्पनाही करता आली नाही. आम्ही बिल्डिंगमधनं वरनं खाली येईपर्यंत खाली पार्किंगमध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं. 15 मिनिटं 10 ते 15 मिनटं आम्ही खाली गाडी काढतो वरतं. कमीत कमीत आमच्या कमरे एवढं पाणी आलं. म्हणजे आम्ही वरतून बघितलं तेव्हा साधारण गेटच्या आतमध्ये इथपर्यंत पाणी होतं. आम्ही वरतून गाड्या काढतो वरतून येतो साधारण कमरे एवढं पाणी, म्हणजे इतका फ्लो वाढलं. आणि वर पुढं एकदम स्टॉप. आणि या रिव्हर व्ह्यू नावाच्या किती बिल्डिंग आहेत इथे? किती असतील? 5 बिल्डिंग. 7 बिल्डिंग आहेत. 7 पर्यंत बिल्डिंग आहेत. 7 आहे आणि निंबजनगरच्या 7 आहेत जवळपास. अच्छा, या रिव्हर व्ह्यू मधल्या किती दुचाकी आणि किती चारचाकी खराब झाल्या असाव्यात अंदाजे? या रिव्हरव्ह्यूमधल्या कमीत कमी 100 एक 4 व्हीलर्स आणि किमान 900 ते 1000 2 व्हीलर्स पाण्यामध्ये होत्या का. बापरे. आम्ही स्वतः सगळ्या गाड्या ओढून आम्ही म्हणजे पाण्याच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. पण बहुतेकांच्या गाड्यांच्या इंजिनमध्ये पाणी गेलं, टाक्यांमध्ये पाणी गेलं, संपूर्ण गाडीमध्येच पाणी गेलं. ठीक आहे. तर हे दृश्य आहे की एका सोसायटीनं गॅरेजच सुरू केलं आहे टू व्हीलर दुरुस्तीचं. हा, टाकीमध्ये पाणी असणारच ना. कुठे टाकीमध्ये पाणी? अच्छा, ह्या टाकीमध्ये. ठीक आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.